महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, बातमी जनसामान्याची। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे गेल्या कित्येक दिवसापासून सरसकट मराठा समाजाला आरक्षण भेटावं या मागणीसाठी विविध मार्गाने आंदोलन करत आहेत। तशाच प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गावामध्ये खेड्यामध्ये शहरामध्ये प्रत्येक गावागावामध्ये सकल मराठा समाज हा मराठा आरक्षणासाठी आता विविध मार्गाने आंदोलन करतात। अशाच प्रकारे आम्ही आता उपस्थित आहेत टाकळगव्हाण ते पोटा या रस्त्यावर आणि नेमकं याच रस्त्यावर आता सध्या टाकळगव्हाण या फाट्यावर आता ग्रामस्थांचं आंदोलन चालू आहे। नेमकं दादा हे आंदोलन कशा संदर्भात चालू आहे काय सांगणार? हे आमचे हिंगोली जिल्ह्याचे खासदार हेमंत पाटील आम्हाला कळालं की आज 10 वाजता इथं शेळकापोटा येथे बंधाऱ्याचे उद्घाटन करण्यासाठी येणार होते। त्यामुळं आमच्या गावकरी वतीने शेळकापोटा असेल, टाकळगव्हाण असेल आणि नालेगाव असेल या तिन्ही गावाने आम्ही हेमंत पाटलाचा जाहीर निषेध करतो। हो, आम्ही गावबंदीचे फलक लावलेले आहेत साहेब। गावबंदीचे फलक असताना इथं यायला काय गरज आहे? तहसीलला नोंदी असतात आमच्या, तहसीलला नोंदी आहेत आमच्या। अधिवेशन मनोज जरांगे पाटील यांनी आदेश दिला होता की संपूर्ण जेवढे मराठा समाजाचे आमदार आहेत यांनी आपला हा मुद्दा विधानसभेमध्ये मांडावा, तर काही आमदारांनी मांडलेला असं आपल्याला आढळून येते का? कोणीच मांडलेलं नाही, कोणीच मांडले नाही। आमदार आहात, खासदार आहात, 147 आमदार आहेत आमचे मराठ्याचे, एकही बोललं नाही। ज्यावेळेस विशेष अधिवेशन घेतलं का त्यावेळेस आमच्या मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं होतं की तिथं काहीतरी बोलाव, पण याने सगळ्या सोयऱ्याविषयी बोलाव, पण एकही बोलायला तयार नव्हतं आणि एकही बोललं नाही आतापर्यंत। बरं, काही मराठा समाजाचेच काही म्हणजे बांधव मनोज जरांगे पाटील यांना विरोधात यांच्या बोलायला लागले, यांच्याबद्दल आपल्याला काय वाटतं? नाही, ते बिनबुडाचे गाडगे आहेत, ते काही नाही, उगा सरकारचे पैसे घेऊन काहीतरी कामं करायले ते। हो, बारसकराचा पण आम्ही डायरेक्ट निषेध केलेला आहे। आरक्षणासाठी डुप्लिकेट झाला, ते डुप्लिकेट लोक झालेत, सरकारचे पैसे घ्यायलेत आणि जरांगे पाटलाच्या विरोधात बोलायलेत। बघितलं गेल्या कित्येक दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांनी गावागावामध्ये एक आदेश दिला होता की कोणत्याही नेत्याला गावामध्ये प्रवेश बंदी आहे। याच तत्वावर आज पोटा या ठिकाणी उद्घाटन आहे। त्या निमित्ताने हिंगोली लोकसभेचे खासदार या ठिकाणी येणार आहेत, यांना येणार आहेत असं कळताच या ग्रामस्थांनी आता त्यांचा निषेधार्थ या ठिकाणी आंदोलन आता यांचं इथं चालू आहे। आता याच अशा अनेक आक्रमक आंदोलनाकडे हे आमदार खासदार लक्ष देऊन यांचा हे जे प्रश्न आहे तो शासन दरबारी मांडतील का आणि यांच्या जे मागणीला आहे ते यांची मागणी कधी होईल हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं। यासाठी मात्र महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, मी नागराज इंगळे, हिंगोली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.